श्री स्वामी समर्थ। श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय 35। चिकित्सा खंडनम विभूती मंडनम। शंका व कुतर्क खोडून काढणे आणि उदीची शोभा वाढविणे। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदैवतांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो। मागच्या अध्यायाच्या शेवटी जे किंचित निर्देशित केले व जी कथेची जुळणी सांगितली तीच आता पुढे कथन करतो। श्रोत्यांनी स्वस्थ चित्ताने ऐकावे। परमार्थाचा विचार करू जाता धार्मिक संप्रदायाचा किंवा शाखेचा अभिमान फार अडथळा आणतो। या अभिमानासारखे दुसरे कोणते कठीण विघ्न नाही। आम्ही निराकार देवाचे भजन पूजन करणारे आहोत। रूपागुणांचा देव योग्य मार्गापासून भ्रष्ट करणारा आहे। साधू संत ही माणसेच असतात ना, मग त्यांच्या पुढे नमस्कार करण्यासाठी मस्तक का बरं वाकवावे? त्यांच्या पुढे लोटांगण घालू नये, त्यांना दक्षिणा देऊ नये आणि त्यांच्या पुढे मान मुळीच वाकवू नये। ही भक्तीची थट्टा आहे। शिर्डी संबंधी कोणी काही अशा अनेक गोष्टी सांगतात, परंतु त्या सगळ्या विश्वास ठेवण्यासारख्या वाटत नाही। म्हणतात की तेथे गेल्यावर साईबाबा दक्षिणा मागतात। साधू जर द्रव्य गोळा करू लागले तर तो त्यांचा साधुत्वाचा कमीपणा होय, अंधश्रद्धा बरे नव्हे। प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर कसे वागायचे याचा निर्णय आम्ही आपल्या मनात ठरवू। आम्ही दक्षिणा देणार नाही। ज्याच्या मनात द्रव्याची लालसा असते त्याचे साधुत्व आमच्या मनाला पटत नाही। आम्हाला नमस्कार करण्याला तो योग्य वाटत नाही। आम्ही शिर्डीला जाऊन त्याची भेट घेऊन येऊ, त्याच्या पायाला नमस्कार करणार नाही किंवा दक्षिणा देणार नाही। असो, जो असे कुतर्क करून शिर्डीला जाण्यास निघे आणि आपल्या निश्चयाची नीट आठवण राखीत असे, तोही शेवटी साईंचे दर्शन घेतल्याबरोबर त्यांना शरण जात असे। ज्याने साईंना पाहिले तो आपल्या जागी चिकटला, पुन्हा नाही परतला आणि साईंच्या चरणी रमला। दातात गवत धरून जसे कोणी शरण यावे तसे तो आपला पूर्वीचा निश्चय विसरून साईंच्या पायांना वंदन करीत असे। धार्मिक संप्रदायाचा अभिमान विसरून जाऊन जेथे जीवाला अत्यंत सुख वाटेल तो हा 35वा अध्याय श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकावा। तसेच अप्रत्यक्ष रीतीने उदीचा प्रभाव जाणविणारा बाळा पाटील नेवासकराचा चमत्कार आणि सापाला साईच मानून त्याने प्रेमाने त्याचा आदर कसा केला हेही ऐकावे। श्रोतेजन हो, माझ्यावर दया करा। मी केवळ आज्ञेचा दास आहे। आदरपूर्वक आज्ञेचे पालन करणे हेच मी जाणतो। त्यातूनच हे अक्षरांनी लिहिलेले चरित्र तयार झाले। बाबांच्या चरणावर दृष्टी ठेवलेल्या तेथून ज्या काव्याच्या लाटा उठतात त्या मी चरित्ररूपी पवित्र घड्यामध्ये वरच्या वरच भरतो। आम्ही कासवीची पिल्ले केवळ नजर टाकल्याने किंवा पाहत राहिल्याने पोचलेले असतो। आम्ही तहानेने किंवा भुकेने व्याकुळ झालेले कधीच नसतो आणि सदा संतुष्ट ठेवलेले असतो। दृष्टीचे एक सुख असले म्हणजे आम्हाला अन्न पाणी लागत नाही। केवळ दृष्टीच आमची तहान व भूक नाहीशी करते। त्या दृष्टीचे कौतुक किती म्हणून वर्णन करावे। आमच्याही संपूर्ण नजरेचे विषय दयेचे सागर साई महाराज आहेत। त्या पाहण्यात द्रष्टा व दर्शन या तिघांच्या समूहांचा ठाव ठिकाणा पुसला जातो। तसेच आम्हाला अंगाची कातडी व स्पर्श या दोन्ही ठिकाणी साईच प्रकट दिसतात। नाक व वास यातही साईच निवास वाटतो, अथवा कानांवर शब्द पडतात साईंचे रूप डोळ्यांसमोर उभे राहते आणि श्राव्य, श्रावक आणि श्रवण यांची त्रिपुटी एकदम गळून पडते।
जीभ जेथे चव घेण्यासाठी मागे पुढे हलते तेथे साईच मिसळून जातात आणि मग रसना, चव घेणारी जीभ, रस व रसास्वाद या त्रिपुटीचे बिचारे कोणते मोठे कौतुक. हीच गोष्ट कर्मेंद्रियांनी असते. त्या सर्वांनी फक्त एका साईचीच सेवा केली तर सर्व कर्मे नाश पावून नैष्कर्म्य पदरी पडेल. असो, आता हा ग्रंथ लांबला आणि साईच्या प्रेमामुळे विषय सोडून भलतीकडेच वहावला. मागील संगतीकडे लक्ष देऊया आणि आपली कथा पुढे चालवूया. एक मूर्तिपूजा न मानणारे, निराकार ईश्वराची उपासना करणारे फक्त चौकशी करण्याच्या बुद्धीने शिर्डीला जाण्यास उत्सुक झाले. ते म्हणाले, शिर्डीला येऊन आम्ही फक्त त्या साधूचे दर्शन घेऊ, आम्ही मान मुळीच वाकविणार नाही आणि दक्षिणा देणार नाही. या 2 शर्ती मान्य कराल तरच आम्ही शिर्डीला येऊ. मित्राने कबूल केल्यावर ते त्याच्या बरोबर जाण्यासाठी निश्चिंत मनाने निघाले. त्यांचे मित्र होते काका महाजनी, ज्यांची संतांबद्दलची भावना निर्मळ होती, परंतु त्याचे मित्र मात्र शंका कुशंका घेणारे होते. दोघेही मुंबईहून शनिवारी रात्री निघाले आणि रविवारी सकाळी शिर्डीत येऊन पोहोचले. दोघे साईंचे दर्शन घ्यायला मशिदीत गेले. तर त्यावेळी तेथे काय घडले ते स्वस्थ चित्ताने ऐका. मशिदीच्या पायरीवर पाऊल ठेवताच त्या मित्राला दुरूनच पाहून बाबांनी का यावे जी असे गोड शब्दात हाक मारली. बाबांचे हे प्रेमाचे शब्द ऐकून त्या मित्राला खूण पटली आणि त्या शब्दांच्या उच्चाराच्या वेशात तऱ्हेने त्याला आपल्या वडिलांची आठवण झाली. काय यावेजी या शब्दांचा उच्चार करताना बाबांनी जो आवाज केला तो ऐकताच तो मित्र मनात आश्चर्यचकित झाला. त्या आवाजाची मोहक तऱ्हा पाहून त्याला आपल्या स्वर्गवासी पित्याचे स्मरण झाले. त्यांचाच आवाजाची ही तऱ्हा पूर्ण भासली आणि नक्कल अगदी हुबेहूब वाटली. काय त्या शब्दांची आकर्षक शक्ती. काकांच्या मित्राला मोठा अचंबा वाटला आणि ते म्हणाले, हे माझ्या वडिलांचे शब्द व हा आवाजही खात्रीने माझ्या ओळखीचा वाटतो. वडिलांच्या तोंडाचे ते बोलणे ऐकून ते मित्र मनात विरघळले आणि पूर्वीचा निश्चय विसरून त्यांनी बाबांच्या पायावर मस्तक ठेवून नमस्कार केला. पुढे बाबांनी फक्त काकांकडून दक्षिणा मागितली. ती सुद्धा फक्त काकांकडून. ते म्हणाले, 17 रुपये दे मला. परंतु या मित्राकडून काहीच मागितले नाही, म्हणून त्यांच्या मनाला चुटपुट लागली. त्यांनी काकांना हळूच विचारले, तुमच्याकडूनच बाबांनी का दक्षिणा मागतात? सकाळीही तुमच्याकडून मागितली आणि आता सुद्धा तुमच्याकडूनच मागतात. मी तुमच्या बरोबर असताना मला का बरे वगळतात? काकांनी हळूच उत्तर दिले की बाबांनाच हे विचारा. इतक्यात बाबांनी काकांना विचारले, हा काय तुला म्हणतो रे? त्यावर मित्राने स्वतः बाबांना विचारले की दक्षिणा देऊ का? त्यावर बाबांनी उत्तर दिले, तुझ्या मनात देण्याची नव्हती म्हणून ती नाही मागितली. तुझी इच्छा असेल तर दे. बाबांनी दक्षिणा मागितल्यावर भक्त ती देतात, म्हणून जे मित्र त्यांना हिणवीत असतात तेच आता बाबांना दक्षिणा मागत नाही तरी ती देऊ का म्हणून विचारतात. हे पाहून काकांना आश्चर्य वाटले. पुढे बाबा त्या मित्राला म्हणाले, जाशील रे, 1 मिनिट बैस येथे. मग त्यांची भेदभावयुक्त भावना घालविण्यासाठी गोड उपदेश केला. तुमच्या आमच्यातील तेल्याची भिंत सगळी पाडून टाका, म्हणजे एकमेकांना भेटायचा मार्ग मोकळा होईल. बाबा तेली किंवा नारायण तेली असे अंतस्थ एखाद्या दृष्टिवृत्तीला अनुलक्षून वरच्यावर म्हणत असत. पुढे बाबांनी त्यांना जाण्याकरिता आज्ञा दिली. तर आकाश ढगाळलेले पाहून माधवराव बाबांना म्हणाले, त्यांना पाऊस भिजविल ना? त्यावर बाबा उत्तर दिले, स्वस्थ चित्ताने त्यांना जाऊ दे. वाटेत पावसाची भीती त्यांना मुळीच नाही. मग ते दोघे साईबाबांच्या चरणांना वंदन करून टांग्यात जाऊन बसले. विजा चमकू लागल्या, धुके भरून आले आणि गोदावरी नदीच्या पाण्याला पूर आला. आकाश गडगडाटाने गरजू लागले आणि होडीने प्रवास करण्याची पाळी आली. बाबांचे आश्वासन असल्यामुळे काका महाजनींच्या मनात पूर्ण विश्वास होता. परंतु त्या मित्राला विचार पडला की सुखाचा प्रवास आता कसा होईल बरे? उगाच आपण येण्यास निघालो, आता वाटेत त्रास होईल. असो, पुढे ते सुखाने गेले आणि आगगाडीत जाऊन बसले. त्यानंतर पाऊस पडू लागला आणि ते मुंबईत सुखरूप पोचले. घरी गेल्यावर खिडक्या दारे उघडून पाहतात तर घरात
अडकलेले 2 चिमण्या मेलेल्या आढळल्या आणि एक उडून गेली. असे ते दृश्य पाहून त्या मित्राच्या जीवाला फार वाईट वाटले. देवा, या बिचाऱ्या अन्न पाण्या वाचून जीवाला मुकल्या. शिर्डीला निघालो तेव्हा वातायने उघडी ठेवली असती तर त्यांच्यावर काळाची उडी पडली नसती. माझ्या हाताने ते मेल्या बिचाऱ्या. आता जी उडाली तिची जणू बाबांनी काळजी होती म्हणून त्यांनी राजी होऊन आम्हाला आजच निघण्याची परवानगी दिली, नाहीतर ती सुद्धा मेली असती. अन्नाशिवाय जिवंत कशी राहिली असती. आयुष्य संपले म्हणजे अशी स्थिती प्राप्त होत असते. ही एकमात्र सुरक्षित राहिली. असो, या मित्राची आणखी एक सुरेख अनुभव ऐकण्यासारखा आहे. शिर्डीला जाण्याचे घडल्या आधी बरेच महिने एका टाचेच दुखणे ते सोसून होते, परंतु तेथून परत आल्यावर त्या दुखण्याचा त्रास नाही झाला आणि थोड्याच दिवसात ते दुखणे नाहीसे झाले. अशीच आणखी एक दुसरी कथा, ज्यात संतांचा शोध लावू जाता मनात नसतानाही त्यांच्या पायी नमस्कार करण्याकरिता मान कशी वाकवावी लागते ते ऐका. तसेच दक्षिणा देण्याचा विचार नसताना मोहापाशात अडकून आपला पक्का निश्चय मोडून ते ती कशी देतात हेही ऐका. मुंबईचे राहणारे सॉलिसिटर धरमसी जेठाभाई ठक्कर यांची पूर्व पुण्याई बाळावली आणि साईंना भेटण्याची त्यांच्या मनात आले. काका महाजनींचे शेठ हेच. दोघांचा दाट घरोबा होता. शेठजींना वाटले थेट शिर्डीला जाऊन साईंचे प्रत्यक्ष भेट घ्यावी. काका महाजनी ठक्करजींच्या पेढीवर मुख्य कारभारी होते. एका मागून एक लागोपाठ सुट्ट्या साधून ते शिर्डीला जाण्यास तयार होत असत आणि ते काय वेळेवर परत येत असत. 8 दिवस शिर्डीत काढीत असत आणि म्हणत की परत येण्यासाठी साईंची परवानगी नव्हती. ही काय कामाची तऱ्हा झाली. असे कसे हे संत. असली आमच्या विरुद्ध उठावणी आम्हाला पसंत नाही. म्हणून साईंविषयी सोक्षमोक्ष लावण्यासाठी शिमग्याच्या सुट्टीत शेठ धरमसी निघाले. शेठजींच्या अंगात भयंकर देहाभिमान होता आणि आपल्या ऐश्वर्याचे मोठेपणा होता. संत झाले तरी ते माणसासारखेच ना, मग त्यांच्या पुढे मान कशी नमवायची. साईबाबांच्या अधिकाराचे स्थान पाहून शास्त्री व पंडित दमून हार मानीत तेथे बिचारे धर्मसी ते किती टिकाव धरू शकतील आणि आपला निश्चय तरी किती कायम ठेवू शकतील. परंतु अंधश्रद्धा बरी नव्हे. आपण स्वतः आपली खात्री करून घेऊया असा निश्चय करून त्यांनी शिर्डीला जाण्याची तयारी केली. वर वर्णन केल्याप्रमाणे मित्राप्रमाणे धरमी सुद्धा काका महाजनींना सोबत घेऊन निघाले आणि त्यांना म्हणाले, तुम्ही शिर्डीला जाता आणि तेथेच राहता, या खेपेला ही गोष्ट चालणार नाही. माझ्या बरोबरच परत आले पाहिजे, हे पक्के लक्षात ठेवा. तेव्हा काका त्यांना म्हणाले, हे तर आमच्या हाती नाही. म्हणून धरमसिंगनी आणखी एक सोबती प्रवासात घेतला. न जाणो काका नाहीच परतले तर प्रवासात सोबत्याशिवाय धरमसिंगना चालत नसे. म्हणून त्यांनी आणखी तिसरा सोबती घेतला आणि ते तिघे निघाले. जगात परोपकारी भक्तांचे अनेक प्रकार असतात. त्यांचा संशय घालविण्यासाठी बाबा त्यांना धरून शिर्डीत आणतात. मग जेव्हा परत जातात तेव्हा आपले अनुभव ते इतरांना सांगत असत किंवा लोकांना चांगल्या मार्गाला लावण्यासाठी कोणाच्या तरी हातून लिहवून घेत असत. थोडक्यात सांगायचे म्हणजे हे जे कोणी शिर्डीला जात असे ते दर्शन घेऊन तृप्त होत असे. सुरुवातीला त्यांच्या भावना कशाही असोत, पण शेवटी त्यांना मोठा आनंद प्राप्त होत असे. म्हणून चिकित्सेची आवड असली तरी आपणहून ते शिर्डीला जात असत. परंतु खरी गोष्ट वेगळी असे. ते बाबांचेच कार्य साधित असत. बाबाच त्यांना स्फूर्ती देत तेव्हाच त्यांचा घराबाहेर पाय पडत असत. त्यांची नैसर्गिक वृत्ती जागाहून बाबा त्यांना परमार्थाच्या मार्गाला लावित असत. बाबांच्या योजना कोणाला ठाऊक असणार. त्या जाणण्याचा प्रयत्न केला तर दुर्दशाच पदरी पडेल. म्हणून अभिमान सोडून त्यांच्या पायी लोटांगण घाला, म्हणजे सुखाचा सोहळा भोगण्यास मिळेल. देव, ब्राह्मण किंवा गुरु यांच्या दारी रिकाम्या हाताने जाऊ नये.
म्हणून काकांनी वाटेत 2 शेर म्हणजे अंदाजे 1 किलो द्राक्षे विकत घेतली. पोटात बी नाही अशा जातीची द्राक्षे असतात, परंतु त्यावेळी बी असलेली द्राक्षे मिळाली म्हणून काकांनी ती विकत घेतली. असो, गप्पा गोष्टी करता करता हे त्रिकुट शिर्डीत येऊन पोहोचले आणि बाबांच्या दर्शनासाठी मशिदीत गेले. तेथे साईबाबांचे भक्त बाबासाहेब तरखड बसलेले होते. त्यांना कुतूहलाने शोध लावण्यासाठी धरमसिंग काय विचारतात ते ऐका. येथे काय आहे, काय येता? त्यावर तरखड म्हणाले, दर्शनाकरिता येतो. धरमसिंग आणखी म्हणाले, येथे तर चमत्कार घडतात असे ऐकले आहे. त्यावर तरखंडांनी उत्तर दिले, माझी तरी अशी भावना नाही. ज्याच्या मनात जशी तीव्र इच्छा असेल त्याप्रमाणे त्याची ती इच्छा पुरी होते. काकांनी बाबांच्या पायांवर मस्तक ठेवले आणि द्राक्ष हातात अर्पण केले. मंडळी जमलेली होती आणि बाबांनी ती वाटायला सुरुवात केली. इतरांप्रमाणे बाबांनी धरमसिंगनाही काही द्राक्षे दिली, परंतु ती सबीज द्राक्षे त्यांना आवडत नव्हती. त्यांना बी नसलेली आवडत होती. या असल्या द्राक्षांची त्यांना चीड होती. सुरुवातीलाच अडचण उभी राहिली. ती खावी कशी म्हणून आता त्यांना अवघड वाटले, परंतु त्याचा अवहेर करणेही त्यांच्या मनाला जड वाटले. शिवाय डॉक्टरांनी द्राक्षे धुतल्याशिवाय खाऊ नये असे सांगितले होते आणि ती फक्त आपणच धुवून खाणे योग्य वाटेना. असे नाना प्रकारचे विचार त्यांच्या मनात उठले. पुढे मग त्यांनी ती तोंडात टाकली आणि बिया चघळून त्या खिशात ठेवल्या. साधूचे ते पवित्र स्थळ उष्ट्या वस्तूने अपवित्र त्यांना करवेना. नंतर शेठजी मनात म्हणू लागले, हे बाबा साधूच असताना मला या सबीज जातीची द्राक्षे आवडत नाही हे त्यांना कळत कसे नाही. बळेच मला का बरे हे देतात. त्यांच्या मनात असे विचार उठले नाहीत. तोच साईबाबांनी तीच द्राक्षे त्यांना आणखी दिली. ती बी असलेली जाणून धरमसिंगनी तशीच हातात ठेवली, तोंडात घातली नाही. सबीज द्राक्षे आवडत नाहीत हे खरे, परंतु बाबांनी ती स्वहस्ताने दिलेली होती. धरमसिंग मनात अवघडले. काय करावे त्यांना समजेना. तोंडात घालायचे मन होईना म्हणून मुठीत जपून ठेवले. इतक्यात बाबा म्हणाले, टाक रे खाऊन, आणि शेठजींनी आज्ञा पाळली. बाबांनी खाऊन टाक म्हटले आणि धरमसिंगनी ती द्राक्षे तोंडात टाकली तर ती सर्व निर्बीज लागली आणि धरमसिंगना मोठा चमत्कार वाटला. अशी तरी द्राक्षे बी शिवायची लागल्याने धरमसी आश्चर्य करू लागले. केवढे विलक्षण हे सामर्थ्य! या संतांना काय अशक्य आहे. माझ्या मनाची इच्छा जाणून साईबाबांनी जी जी द्राक्षे मला ती दिली ती सबीज व न धुतलेली असून निर्बीज व हितकारी ठरली. धरमसिंगचे मन थक्क झाले. शंका कुशंका काढण्याचा विसर पडला. सर्व अभिमान गळून पडला आणि संतांबद्दल प्रेम उत्पन्न झाले. पूर्वी केलेल्या सर्व बेत नाहीसे झाले. हृदयात साईबाबांबद्दल प्रेम उपजले आणि शिर्डीला येण्याची जी उत्सुकता होती ती दृढ निश्चय केल्याप्रमाणे पक्की झाली. बाबासाहेब तरखेड तेथेच साईबाबांपाशी बसलेले होते. त्यातील काही द्राक्षे साईबाबांनी त्यांनाही वाटली. तेव्हा धरमसिंगनी त्यांना विचारले की तुमची द्राक्षे कशी होती. तरखंडांनी जेव्हा ती सबीज होती असे सांगितले तेव्हा धरमसिंगना मनात अतिशय आश्चर्य वाटले आणि साईबाबा साधू आहेत अशी श्रद्धा बसली. ती पक्की होण्यासाठी धरमसिंगना आणखी कल्पना सुचली की जर साईबाबा साधू असतील तर पुढची द्राक्षे काका महाजनींनी दिली जातील. साईबाबा द्राक्षे पुष्कळ लोकांना वाटत होते, परंतु शेठजींच्या मनात वरील कल्पना येताच त्यांनी काकांपासून सुरुवात करता शेठजींना नवल वाटले. अशा साधुत्वाचा खुणा असा हा मनकवडेपणा साईबाबा साधू मानण्यास धरमसिंगना आता पुरे झाला. माधवराव देशपांडे तेथे जवळ होते. ते मग बाबांना समजावून सांगू लागले, हे धरमसिंग काका महाजनींचे मालक शेठ आहेत. त्यावर बाबांनी काकांना आनंद देईल असे अगदी स्पष्ट उत्तर दिले.
हा कुठला काकाचा मालक? त्याचा मालक आणखी दुसराच आहे, म्हणजे मी स्वतः आहे. आणखी एक आश्चर्याची गोष्ट, बाबांनी तेथे धनु शेजारी उभा राहिलेला एक आचार्यावर कशी घातली ते पहा. बाबा म्हणाले, हे शेठजी जे येथपर्यंत आले ते माझ्याकरिता कष्ट घेऊन नाही आले. या अप्पासाठी प्रेम दाटले म्हणून ते शिर्डीस आले. धरमसिंगना खाण्यापिण्याची अगदी उत्तम सोय लागत असे आणि शिर्डीत येण्याआधी त्याबद्दल त्यांनी खात्री करून ऑर्डर देऊन ठेवली होती. हे जाणून साईबाबांच्या त्यांना हा टोमणा होता. दुसऱ्या कोणालाही समजले नाही, पण धरमसिंग मनात समजले. असो, असे संभाषण झाले. धरमसिंग आपला निश्चय विसरले. आपण होऊन बाबांच्या पाया पडले आणि मग ते वाड्यात परत गेले. पुढे दुपारची आरती झाली. घरी परत जाण्याची तयारी चालली आणि बाबांची आज्ञा घेण्याची वेळ आली म्हणून मंडळी मशिदीकडे निघाली. धरमसिंग काकांना म्हणाले, मी तर बाबांची आज्ञा नाही मागणार, तुम्ही ती मागा, तुम्हालाच ते लागते. त्यावर माधवराव धरमसिंगना म्हणाले, काकांचे काही नक्की नाही, 1 आठवडा झाल्याशिवाय त्यांना परवानगी मिळणार नाही, तुम्ही विचारून घ्या ना का. पुढे ते मशिदीत जाऊन बसल्यावर माधवरावांनी आज्ञा मागितल्यावर बाबांनी जी गोष्ट सुरू केली ती स्वस्थ चित्ताने ऐका. एक अस्थिर स्वभावाचा गृहस्थ होता. घरी धनधान्याची चंगळ होती. शरीराला शारीरिक किंवा मानसिक काही दुःख नव्हते. तरीही नसती उपाधी त्याला आवडत असे. कारणाशिवाय डोक्यावर भार वाहत असे आणि इकडे तिकडे हिंडत असे. मधूनच खाली ठेवत असे आणि पुन्हा वर उचलत असे. त्याच्या मनाला स्वस्थता नव्हती. त्याची अशी अवस्था पाहून माझ्या मनात दया उत्पन्न झाली आणि मी त्याला म्हणालो, वाटेल त्या एका ठिकाणी निश्चयपूर्वक तो बोजा ठेव की आता. उगाच का असा भटकतोस, एकाच जागी स्वस्थ बैस. धरमसिंगना ही गोष्ट झोंबली. हा आपल्याला इशारा त्यांना वाटला. यत्किंचित कारण नसताना धरमसिंग सदा काळजी करीत असे आणि उगाच त्रास घेत असे. विपुल संपत्ती व मानपान असून त्यांच्या मनाला समाधान नव्हते. पाठीशी काल्पनिक मोठी दुःखे लावून घेऊन त्यांच्याच विचारात ते सदा गडलेले असत. साईबाबांच्या तोंडाची गोष्ट ऐकून शेठजी मनात आश्चर्य करू लागले की ही तर माझीच परिस्थिती बाबांनी सांगितली आणि म्हणून त्यांनी मोठ्या आदराने ऐकली. काकांना इतक्या लवकर परतण्याची परवानगी मिळेल ही तर अशक्यतेची पराकाष्ठेची घटना होती, परंतु ती प्रयासाशिवाय सहज मिळाली. म्हणून धरमसिंगाच्या मनाला संतोष वाटला. धरमसिंगची फार इच्छा होती की काकांनी आपल्या बरोबर परत निघावे आणि बाबांनी होकार देऊन तीही पार पाडली. शेठजींची ही एक पण होता. बाबांना त्याची सूचना कशी मिळाली हेही बाबांचे साधुत्व ओळखण्याचे धरमसिंगचे नाविन्यपूर्ण लक्षण होते आणि त्यांना ते पटले. धरमसिंगचे सर्व संशय दूर झाले आणि साई सुद्धा आहेत हे स्पष्ट झाले. ज्याच्या मनात जसा भाव होता तसा त्याला बाबांनी अनुभव दाखविला. ज्या ज्या मार्गाने जाऊ इच्छितात त्या मार्गाला साईबाबा भक्तांना लावतात. त्यांनी मिळविलेल्या पात्रतेची बाबांना कल्पना असते आणि परमार्थही त्यांना त्याप्रमाणेच प्राप्त होत असतो. भक्तियुक्त अंतःकरणाचा असो की उपहास करणारा असो, साईबाबा दोघांवर सारखी कृपा करणारे होते. एकाला टाळायचे
दुसऱ्याला जवळ करायचे त्या कानवळू माऊलीला ठाऊक नव्हते. मग ते दोघे जेव्हा निघाले तेव्हा बाबांनी काकांकडून 15 रुपये दक्षिणा मागून घेतली आणि त्याबरोबर ते म्हणाले, दक्षिणेसाठी ज्याने मला 1 रुपया दिला असेल त्याला मला 10 पटीने मोबदला मोजून द्यावा लागतो. मी कोणाचे काही फुकट घेत नसतो. मी सगळ्यांकडून सरसकट दक्षिणा मागत नसतो. ज्यांच्याकडे माझा फकीर बोट दाखवील त्याच्याकडे मी दक्षिणाची गोष्ट काढत असतो. तो फकीर सुद्धा ज्याच्या ऋणी त्याच्याकडेच मागणी करीत असतो आणि दाता ती देऊन जणू काय पुढे पिकाची कापणी करण्याकरिता पेरणी करीत असतो. पैसेवाल्या माणसाचा पैसा परोपकाराची कृत्ये व शास्त्रोक्त धार्मिक विधी करण्यात खर्च झाला तरच त्याला तो कल्याणकारक होत असतो. सदाचरणे वागल्याने व उदारपणे दान करण्याचे एक फळ निश्चित प्राप्त होते, ते म्हणजे ज्या माणसाच्या ठिकाणी ज्ञानाला जागा मिळते म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीचे मार्गाचा बोध होतो. बहुतेक लोक कष्टाने मिळवलेले हे धन आपल्या आवडीचे भोग भोगण्यासाठीच आहे असे मानून धर्म कार्य करण्याचे सोडून कारणाशिवाय वाटेल तसे खर्च करतात. पायी गोळा करून 10 कोटींपर्यंत जमविलेले धन जो मनुष्य विषय सुखांचा उपभोग घेण्याच्या धंद्यात कधीही फुकट घालवित नाही तो सुखी होतो. न अदंत उपतिष्ठिस्ती दिल्या वाचून मिळत नसते. हे वेदशास्त्र वचन सर्वांना ठाऊकच आहे. पूर्वी दिलेले समोर उभे राहते म्हणून बाबा दक्षिणा मागतात. रामाने सोन्याच्या स्त्रियांच्या मूर्तीचे बेसुमार दान केले. त्याचे फळ कृष्णाने 16,000 पटीने कृष्णावतारात घेतले. भक्ती ज्ञान व वैराग्य नसलेले असा तो जो अति बिचारा भक्त त्याच्या आधी वैराग्य उत्पन्न करून बाबा मग त्याला भक्ती व ज्ञान देतात. बाबा जे दक्षिणा द्यायला लावतात हेच वैराग्याचे लक्षण होय. पुढे मग भक्ती मार्गाला लावून बाबा त्याला ज्ञान मार्गात प्रवीण बनवितात. आम्ही तरी काय करतो, 1 पट घेतो आणि 10 पट देतो आणि क्रमाक्रमाने ज्ञान मार्गाला लावतो. बाबा असे म्हणाले आणि धरमसिंगना लोभ सुटला आणि आपणहून त्यांनी बाबांच्या हातात 15 रुपये ठेवले. पूर्वीचा आपला निश्चय विसरले आणि प्रकार हा सर्व अपूर्व झाला. भक्तांकडून ठराविक रक्कम मागण्यामागे बाबांचा कधी कधी गूढ अर्थ असतो. मुख्य म्हणजे दक्षिणा मागून बाबांना भक्तांना दान धर्म करून पैशाचा योग्य व्यय करण्याची शिकवण द्यायची होती. उपनिषदात व पुराणात दान देण्याच्या महत्व ठिकठिकाणी सांगितलेले आहे. या जन्मी असली पुण्य कर्मे केल्याची उत्तम फळे पुढच्या जन्मी मिळतात. रामाने नाही का रामावतारात स्त्रियांच्या अपार सुवर्ण मूर्तींचे दान केल्याने कृष्णावतारात 16,000 पटीने त्यांचे फळ भोगले. शिवाय दक्षिणा दिल्यामुळे भक्तांचा पैशाबद्दलचा लोभ कमी होतो आणि त्यांच्यात वैराग्य उत्पन्न होतो ही बाबांची इच्छा होती. कारण वैराग्य आल्यावरच पुढे भक्ती व ज्ञान यांचा मार्ग सुलभ होतो. एकूण दक्षिणा मागण्यात बाबांचा स्वतःसाठी द्रव्य गोळा करण्याचा हेतू नसून फक्त भक्तांचे येन केन प्रकारे कल्याण साधून देण्याचा होता. नाहीतर त्यांनी देह सोडला तेव्हा त्यांच्या खिशात फक्त 16 रुपये कसे सापडले असते. धरमसिंगना वाटले आपण आधी उगाच बडाई मारली
बरे केले प्रत्यक्ष समोरासमोर आलो. त्यामुळे साधू कसे असतात हे समजलो आणि प्रचिती येऊन त्यांच्यावर आसक्त झालो. असो, मनात नीट विचार केल्याशिवाय नमस्कार करण्याकरिता आम्ही येणार नव्हतो, तेही आपणहून आलो. खरेच साधूच्या करणीचा कोणालाच पत्ता लागत नसतो. ज्याच्या तोंडी सदा अल्ला मालिक हा जप सुरू असतो त्याला करण्यास अशक्य असे काय असणार. आम्ही फक्त साधूंचे चमत्कार पाहण्यासाठी आतुर होतो. आमचा निश्चय फुकट गेला. आम्ही माणसाला लोटांगण घातले आणि त्यांनी न मागता आम्ही आपणहून दक्षिणा दिली. आमची सगळी बढाई व्यर्थ झाली आणि आपणहून आपले मस्तक साईचरणी ज्या पूज्य भावाने अर्पण केले त्यापेक्षा आश्चर्य ते दुसरे कोणते असेल. कोणी नमस्कार करो की ना करो, दक्षिणा देवो की ना देवो, आनंदाचे मूळच असलेले व दयेने अगदी परिपूर्ण असलेले साई कोणाचा तिरस्कार करीत नसत. पूजा केली तरी त्यांना आनंद वाटत नसे आणि हेटाळणी केली तरी त्यांना दुःख वाटत नसे. हर्षच नाही तेथे विषाद कसला. त्यांची पूर्ण निर्द्वंद स्थिती होती. असो, कोणाचा काहीही उद्देश असो, एकदा का त्याला दर्शन दिले की त्याची भक्ती आपल्या चरणी जळवून घेत असत. अशी ही साईंची अलौकिक शक्ती होती. असो, पुढे उदी प्रसाद पाहून आशीर्वाद घेऊन ते निसंशयपणे मुंबईस परत आले. साईबाबांची अशी कोणाला न कळणारी ख्याती होती. परत निघायला त्यांची आज्ञा लागत असे. त्या आज्ञेचे उल्लंघन केले तर ते विघ्नाला आमंत्रण असे. आपल्या मनाने तेथून परत येणे केले तर पश्चाताप व फजिती पदरी पडून वाटेत भयंकर अडचणी येत असे, ज्यांचे निवारण करणे महामुश्किल असे. शिर्डीहून परत निघण्याबद्दलचे असे हे वर्णन सांगितले जात असे. आमची पण तीच स्थिती होती. मी न आणता कोणीही येत नसते असे बाबांचे म्हणणे असे. माझी इच्छा झाल्याशिवाय घराचा उंबरठा कोण ओलांडील. आपल्या स्वतःच्या इच्छेने माझे दर्शन कोणाला घडेल आणि शिर्डीला कोणाला येता येईल. आमची हालचाल कृपा मूर्ती साई समर्थ यांच्यावर अवलंबून असते. त्यांच्या मनात जेव्हा कृपा करावीशी वाटेल तेव्हा त्यांचे दर्शन होईल. शिर्डीचे जाणे येणे असे असते. साईंची मर्जी असल्याशिवाय कोणालाही उदी व आशीर्वादांसह निघण्याची आज्ञा मिळत नसे. बाबांना साष्टांग नमस्कार करून आज्ञा मागून जाता उदीसह आशीर्वाद मिळाला की तीच निघण्याची परवानगी असे. आता उदीचा एक अपूर्व अनुभव श्रोत्यांना मी सांगतो आणि मग नेवास्कर पाटलांच्या भक्तीच्या प्रभावाची व महान महानुभव साईबाबांच्या कृपेची गोष्ट सांगेन. मांद्रे शहराचा एक कायस्थ प्रभू जातीचा गृहस्थ होता. प्रयत्नांची शिकस्त करूनही त्याला रात्री शांतपणे झोप येत नसे. डोळ्याला डोळा लागून झोप लागली असता त्यालाच मेलेला बाप दररोज मधूनच एकाएकी त्याच्या स्वप्नात येऊन त्याला जागे करीत असे. पूर्वी घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टी, मनातले गुप्त ग्राह्य व क्लिष्ट विचार यांच्या शिव्या शापपूर्वक उच्चार करून तो त्यांच्यावर शब्दांचा भडीमार करीत असे. रोज रोज असा प्रसंग असे. रोज रोज निद्राभंग होत असे. त्याला काही उमग पडेना व असा पाठी लागलेला भोगही सुटेना. त्यामुळे तो गृहस्थ कंटाळला आणि त्याला काही उपाय सुचेना. एका साई भक्ताला काय इलाज करावा म्हणून विचारले तर त्याने सांगितले, आम्हाला दुसरा इलाज ठाऊक नाही. साई महाराज मोठे महात्मा आहेत. त्यांच्यावर श्रद्धा ठेवाल तर त्यांची उदी आपला प्रभाव दाखवेल. त्या साई भक्ताने जसे जसे सांगितले तसे तसे त्याने केले आणि अनुभवही तसाच आला.
तसले वाईट स्वप्न त्याला पुन्हा पडले नाही. कर्मधर्म वेश त्याचे मित्र साईबा समर्थांचे शिष्य होते. त्यांनी उदीचा आश्चर्यकारक महिमा वर्णन करून त्याला ती थोडीशी लावली आणि म्हणाले, झोपायला जाताना थोडीशी मस्तकाला लावा, पुडी बांधून उशाशी ठेवा आणि श्री साईंचे स्मरण करा. हृदयात भक्तिभाव ठेवा आणि मग पहा उदीचा प्रभाव. पीडा लगेच दूर होईल. उदीचा हा सहज गुणच आहे. असो, असे झाल्यावर त्या रात्री त्याला गाढ झोप लागली. दुष्ट स्वप्नांचा ठाव ठिकाणा राहिला नाही आणि त्या गृहस्थाला अतिशय आनंद झाला. त्या आनंदाला काय विचारावे. उदीची ती पुडी तो नेहमी उशाशी ठेवू लागला आणि साईबाबांचे सतत स्मरण करू लागला. पुढे त्याने बाबांची छबी आणली, गुरुवार साधून उशाशी भिंतीला लावली आणि फुलांची माळ चढवून आदराने पूजिली. नेहमी छबीचे दर्शन घेऊ लागला. दर गुरुवारी माळा चढवू लागला. मनातल्या मनात नित्य पूजा करू लागला आणि त्यांच्या सर्व पीडांचे निवारण झाले. अशा प्रकारे नियमितपणे व कडक रीतीने त्याने चालविले आणि त्याला कायमची सुख शांती लाभली आणि झोपमोड करणारे वाईट स्वप्नांचा अनर्थाचे कष्ट तो विसरला. हा तर उदीचा एक उपयोग झाला. आता आणखी एक आश्चर्यकारक अपूर्व उपयोग सांगतो. कसल्याही संकट प्रसंगी या उदीचा प्रयोग केल्यास इच्छिल्याप्रमाणे फळ ती देते. बाळाजी पाटील नेवासकर नावाचा एक थोर भक्त होता. बाबांची असाधारण सेवा करून त्यांच्यासाठी त्याने आपले शरीर झिजविले होते. गावात नित्य येण्या जाण्याचे तसेच लेंडीचे फिरण्याचे बाबांचे रस्ते झाडण्याचे काम नेवस्कर करीत असे. त्यांच्यानंतर या सेवेची पद्धत तशी चालू राहण्यास राधाकृष्णबाईची अलौकिक कर्तृत्व शक्ती मोठी कामाला आली. सर्वांना पूज्य अशा ब्राह्मण जातीत जन्म असूनही अशी हलकी सेवा कशी करायची असा विचाराचा मूर्खपणा तिच्या निर्दोष मनाला कधीच शिवला नाही. सकाळच्या प्रहरी उठून हातात झाडू घेऊन बाबांचे रस्ते ती स्वतः झाडून स्वच्छ करीत असत. किती धन्य तिची साखरी. तिच्या या स्वच्छ व झटपट कामाची सर कोणाला बरे येईल. पुढे मग काही काळ गेल्यानंतर या रस्ते झाडण्याच्या कामासाठी अब्दुल पुढे सरसावला. तो महान भाग्यवान बाळाजी पाटील संसारात राहून संसारात अनासक्त होता. त्याच्या स्वार्थ त्याग केवढा होता याविषयीचा कथाभाग ऐका. आपल्या शेताची कापणी झाल्यावर ते सगळे धान्य तो मशिदीत आणीत असे आणि तेथेच अंगणात ढीग रचवून ते बाबांच्या चरणी अर्पण करीत असे. बाबांना आपले सर्वस्व मालक मानून ते जे त्यातून उचलून देतील तितकेच धान्य घरी नेऊन त्यानेच आपला उदरनिर्वाह करून राहत असे. महाराजांनी स्नान करून हातपाय व तोंड धुवून मोरीतून बाहेर आले पाणी पिऊन हा बाळा पाटील राहत असे. तो जिवंत असेपर्यंत हा नेम अखंड चालू होता आणि अजूनही त्याचा मुलगा हे व्रत अंशतः चालवीत असतो. तोही सतत बाबांना धान्य पाठवीत असे आणि त्यातील जोंधळ्याची भाकर आपल्या निर्वाणापर्यंत महाराज दिवसातून 4 वेळा नेहमी खात असे. एकदा काय घडले ते ऐका. बाळा पाटलांचे वर्ष श्राद्ध आले. अन्न शिजवून तयार झाले आणि वाढपी अन्न वाढू लागले.
येणाऱ्यांचा अंदाज धरून घरात जेवण तयार केले होते. परंतु वाढण्याच्या वेळी अंदाज जाहून जेवणाऱ्यांची संख्या तिप्पट झाली. नेवास्करीण मनात घाबरली आणि सासूबाईंना कानात हळूहळू सांगू लागली, आता फजितीची पाळी आली, कशी दूर होईल. पण सासूबाईंची निष्ठा थोर होती. ती म्हणाली, आपले साई समर्थ खंबीर असताना आपण कशाला काळजी करावी. तू अगदी निर्धास्त राहा. असे आश्वासन देऊन तिने एक मुठभर उदी घेतली आणि जेवणाच्या प्रत्येक भांड्यात टाकली आणि ती भांडी कापड्याने झाकली. मग सुनेला सांगितले, तू आता जा आणि खुशाल वाढ. वाढण्यापुरताच कपडा काढ आणि पुन्हा पूर्वीसारखा परत सरकवून ठेव. एवढी खून मात्र सांभाळ. हे साईंच्या घरचे अन्न आहे. त्यातील एकही कण आपला नाही. त्याची लाज तोच राखेल. त्याचा कमीपणा जर आला तर तो त्याच्याकडेच असेल. असो. जसा त्या सासूचा विश्वास होता तसाच तिला अनुभव आला आणि सर्व पाहुणे व त्यांसारखे दुसरे सर्वही काही अडचण न येता जेवले. आले गेले सर्व जेवले. यथासांग सर्व झाले. तरीही भांड्यात पूर्वीप्रमाणे भरलेले अन्न शिल्लक राहिले. उदीचा हा असा प्रभाव आहे. संतांचा हा सहज स्वभाव आहे. ज्यांच्या मनी जसा भाव असेल तसाच त्याला अनुभवही येत असतो. असो. उदीचा महिमा गाता गाता नेवास्करांची एकंदर भक्ती पाहून त्यांची आणखी एक कथा मनात आठवली, ती ऐका. एकदा मन शंका करू लागले की विषयांतर होणार तर नाही. पण मग विचार केला, होईल ते होवो, परंतु प्रसंगानुसार आठवलेली ही कथा सादर करावीच. असा निश्चय करून या ठिकाणी ही कथा मी कथन करतो. ती जर अस्थानी वाटली तर श्रोत्यांनी मला क्षमा करावी. एकदा रघु पाटील नावाचा एक शिर्डीचा रहिवाशी नेवाशाला पाहुणा म्हणून गेला आणि बाळा पाटलाच्या घरी उतरला. एका रात्री गुरेढोरे दावणीला बांधलेली असताना एक भुजंग अचानक फू फू शब्द करीत गोठ्यात शिरला. असा प्रसंग पाहून सर्वांची मती गुंग झाली. इकडे तो भुजंग फणा वर करून यथास्थित तेथे बसला. गुरे गडबड करू लागली आणि सुटण्यासाठी धडपड करू लागली. त्यांना सोडण्याशिवाय दुसरा उपाय नाही. नाहीतर भुजंगावर पाय पडून एखादे संकट उभे राहायचे. नेवास्कराची भावना अगदी पक्की होती की साई महाराज प्रकट झाले आहेत. लांबून भुजंगाला पाहिले आणि नेवास्कराच्या मनात अत्यंत आनंद झाला. त्याचे सर्व अंग रोमांचित झाले आणि त्याने साष्टांग प्रणिपात केला. तो म्हणाला, साईंची कृपा दृष्टी झाली आणि ते भुजंग रूपाने भेटीला आले. मग त्याने त्या भुजंगासाठी दूध भरून वाटीत आणली. काय त्या बाळाजी पाटलाची भावना की त्याच्या मनात यत्किंचितही भीती वाटली नाही. उलट त्या भुजंगाला उद्देशून तो काय म्हणू लागला ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. का हो बाबा फोफो करता, काय आम्हा भिवू पाहता. ही दुधाची वाटी घ्या आणि स्वस्त चित्ताने दूध प्या बघू. त्या भुजंगाला वाटीभर दूध किती पुरेल म्हणून बाळाजीने तपेले भरून दूध आणले आणि मनात न भीता ते पुढे ठेवले. सर्व भीती मनाच्या कल्पनांचीच असते. बाळाजीने त्यांच्या पुढे दूध ठेवले आणि तो पूर्वीच्या जागी फार जवळही नाही व फार दूरही नाही असा जाऊन बसला. त्याच्या चेहऱ्यावर भुजंगाचे कौतुक होते. भुजंगांचे येणे भीतीदायक असते. सर्वांचे काय सारखे विचार असतात. सर्वजण गोंधळून गेले आणि म्हणू लागले,
हे संकट कसे बरे टळेल? बाहेर जावे तरी भीती. भुजंग जर माझघरात शिरला तर त्याचे तेथून बाहेर निघणे कठीण. म्हणून ते त्याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून बसले. इकडे भुजंग तृप्त झाला. सर्वांचे डोळे चकवून कोणीकडे गेला हे कळलेच नाही आणि सर्वांना आश्चर्य वाटले. मग तो सर्व गोठा शोधला, पण त्याचा मुळीच पत्ता लागत नाही. बहुतेकांचा जीव शांत झाला, परंतु नेवासकरांच्या मनात हुरहुर राहिली. आरंभी गोठ्यात शिरताना जसा दृष्टीस पडला तसा परत जाताना दिसला असता तर फार छान झाले असते, हीच त्यांची हुरहुर होती. बाळा पाटलांना 2 स्त्रिया होत्या. मुले बाळे लहान होती. ती सगळी कधी कधी नेवाशाहून बाबांचे दर्शन घ्यायला शिर्डीत येत असत. मग बाबा त्या दोन्ही स्त्रियांना चोळ्या लुगडी विकत घेऊन आशीर्वादासह देत असत. असा तो बाळाजी पाटील नेवासकर महाभाग्यवान भक्त होता. सच्चरिताचा हा मार्ग परंपरागत आलेला व सरळ आहे. हे जेथे जेथे याचा पाठ असेल तेथेच द्वारका माईचा मठ म्हणजे राहण्याचे स्थान असते आणि तेथेच साईबाबा ही खात्रीने प्रकट झालेले असतात. तेथेच गोदावरीचा तट असतो, तेथेच निकट क्षेत्र शिर्डी असते आणि तेथेच धुनी सकट साई महाराज राहून भक्तांच्या संकटाचे निवारण करीत असतात. जेथे साई चरित्राचे पठण असते तेथे साईंचा सदा वास असतो आणि या चरित्राचे सादंत पुन्हा पुन्हा वाचन केले असता तो सर्व प्रकारे प्रसन्न होतो. आत्मानंदाने परिपूर्ण अशी साईंचे स्मरण केले असता, त्यांच्या नावाचा दररोज जप केला असता इतर जपाच्या किंवा तपाच्या साधनेची किंवा ध्यान धारणेची खटपट लागत नाही. साईचरणी प्रेम ठेवून जे जे साईंची उदी नित्यनेमाने लावतील आणि तोंडात टाकतील त्यांच्या मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यांचे 4ही पुरुषार्थ साध्य होऊन ते कृतार्थ होतील आणि स्वार्थ व परमार्थ यांच्याविषयीचे सर्व गहन तात्पर्य स्पष्ट दिसून येईल. उदीच्या स्पर्शाने महापापादी भयंकर पापे व सर्व उपपातकेही मुळासकट नाश पावतील आणि अंतर्बाह्य शुद्धता लाभेल. असो, उदी लावण्याचा महिमा भक्तांना ठाऊक आहे, परंतु श्रोत्यांचे कल्याण व्हावे म्हणून तिचे हे वर्णन वाढविले ही भाषा बरोबर नव्हे. मला स्वतःला तिचे महिमा नीट ठाऊक नाही, तरी सुद्धा श्रोत्यांच्या हितासाठी संक्षिप्तपणे त्याचे निरूपण केले. म्हणून साईंना वंदन करून श्रोत्यांकडेही मी हीच प्रार्थना करतो की आपणच आपला अनुभव घेऊन पहा. माझे एवढे सांगणे ऐका. येथे तर्क वितर्काचे काम नाही. अत्यंत पूज्य भाव हवा. बुद्धीची चालाखी चालवण्याचे येथे काम नाही, तर श्रेष्ठ श्रद्धाळू पाहिजे. श्रद्धेशिवाय जे केवळ तर्क वितर्क करणारे, वादविवाद करणारे किंवा चिकित्सक असताना त्यांना संतांकडून उत्तम उपदेश प्राप्त होत नसतो. शुद्ध भाविकालाच तो मिळतो. कथेतील कमी जास्त सर्व साईंच्या प्रेरणेमुळे मानून दोष दृष्टी न ठेवता साई सच्चरित वाचावे. या निमित्ताने रसिक वाचक वृंदांच्या मनात साईबाबांची परम कनवाळू व प्रेमळ मूर्ती सतत आठवण राहण्यासाठी स्थापिली जावो. कोठे गोवा आणि कोठे शिर्डी, तेथली चोरीची सुंदर आनंद देणारी कथा साईबाबा स्पष्ट करून सांगते. म्हणून हेमाडपंत मनात साईचरणी मस्तक ठेवून श्रोत्यांना नीट लक्ष देऊन ऐकण्याची नम्रपणे विनंती करीत आहेत. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा चिकित्सा खंडनम विभूती मंडनम नावाचा 35वा अध्याय समाप्त झाला.
श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय.